हॅलो आणि नमस्कार, कसे आहात सगळे. तर बघा, आपल्याला 10th बोर्डच्या हिशोबाने एक चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे स्पेस मिशन. तर स्पेस मिशन मध्ये ज्या पण गोष्टी आहेत, स्पेस मिशन हा चॅप्टर पण बऱ्यापैकी क्वेश्चनला विचारतात बरं. बोर्डाच्या पेपरमध्ये याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स बघायला भेटतात. पण आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झॅक्टली स्पेसमध्ये काय असतं, सोलर सिस्टम मध्ये काय असतं, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे सोलर सिस्टम. चला तर मग सुरू करूया. तर बघा, मला काय सांगायचंय की चॅप्टरला सुरू करण्यापूर्वी, सेशनला सुरू करण्यापूर्वी जर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की तुम्ही वर बघितलं, तुम्हाला काय दिसतं रे, तर तुम्ही म्हणाल सर वरती आम्हाला निळा आकाश दिसतो, त्याच्यामध्ये काही ढग दिसतात, काही पक्षी उडताना दिसत आहेत आणि मेन सूर्य दिसतोय. पण ही झाली एक केस. दुसरी केस, रात्री आम्हाला तोच आकाश निळ्या असल्याच्या जागी, म्हणजे निळ्या कलरच्या जागी ब्लॅक कलरचा म्हणजे डार्क दिसतोय. आणि काही जे पदार्थ किंवा काही जे ऑब्जेक्ट्स आम्ही वरती बघितले होते ते इकडे बदललेले आहेत. ते कोणते? मग तिकडे तुम्हाला स्टार्स दिसतील, चंद्र दिसेल, बरोबर. आकाश जो आहे तो दिवसा ब्राईट होतो आणि रात्री ब्लॅक होतो. तो मग हे कसं? आकाश ते एकच आहे, पण दिवसा ब्राईट आणि रात्री डार्क हे बदल त्याच्यामध्ये कसे होतात हे आपल्याला आज बघायचं असं. चला तर मग आज आपण जाणार आहोत एका ट्रिप वरती. ती ट्रिप असणार आहे तुमची बियॉन्ड द स्काय म्हणजे स्पेस मध्ये. चला तर लगेच सुरू करूया. बघा, आपण पहिल्यांदा स्काय हे समजून घेऊ. स्काय म्हणजे काय असतं? आपण म्हणतो ना कधी कधी स्काय इज द लिमिट. तू शिकलास तर इतका मोठा होशील, इतके पैसे कमवशील की त्याला असं म्हणता येईल की स्काय इज द लिमिट, म्हणजे तुला तिथून मागे कोणीच खेचू शकत नाही. ठीक आहे. तर बघा, व्हॉट इज स्काय? स्काय म्हणजे काय? जे आपण खालून वरती बघितल्यानंतर आपल्याला जो निळा आकाश दिसतो त्याला आपण काय म्हणतो? स्काय. स्काय म्हणजे आपल्या वरती ऍटमॉस्फिअरनी एक ओढलेली चादर आहे, ती ब्लू कलरची आहे असं अज्युम करा सोप्या भाषेमध्ये. मग त्याच्यामध्ये काय असतं रे, की हवा असते, ढग असतात, सूर्यप्रकाश असतो, बर्ड्स आणि एअरप्लेन असतात आणि वेदर असतो. तर स्काय एकंदरीत कशाचा पूर्ण भाग आहे? एक तुमचा ऍटमॉस्फिअर, दुसरा आहे तुमचा लाईट आणि तिसरा आहे तुमचा वेदर. मी वेदर काय म्हणतो? वेदर मध्ये बघा, तुमचे ढग फॉर्म होतात, तुमची हवा असते, तुमचे वादळ, तुमचं वारं, ह्या सगळ्या गोष्टी ऍटमॉस्फिअर मध्ये, वेदर मध्ये घडतात. ठीक आहे. आता आपण बघूया स्पेस म्हणजे काय. बघा, जिथून तुमचा आकाश काय संपतो तिथून पुढे तुमचा स्पेस चालू होतो. ठीक आहे. आणि अजून एक, स्पेसला त्याचा वैयक्तिक पर्सनल ऍटमॉस्फिअर नाही. जो ऍटमॉस्फिअर तुमच्या स्कायला आहे किंवा जो ऍटमॉस्फिअर आपल्या अर्थला आहे तो तुमच्या स्पेसमध्ये नाही. बरोबर. म्हणून मी काय म्हटलं, स्काय सोडल्यानंतर जो पण आहे त्याला आपण काय म्हणतो? स्पेस म्हणतो. बघा, स्पेस इज बियॉन्ड द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअरच्या पण पलीकडे. स्टार्ट्स आफ्टर 100 किलोमीटर ऑफ अर्थ, म्हणजे अर्थच्या 100 किलोमीटर वरती गेलो की हवा पातळ होते, तिकडे हवा नाहीशी होऊन जाते, तिथून पुढे तुमचा स्पेस चालू होतो. नो एअर, नो क्लाउड, नो साऊंड. तिकडे हवा नसते कारण ऍटमॉस्फिअर नाही, ढग नसतात कारण ऍटमॉस्फिअर नाही आणि हवाही नाही जी रिक्वायर्ड असते तुमच्या ढग फॉर्म होण्यासाठी. साऊंडही नाही, कारण की मी साऊंड या चॅप्टर मध्ये तुम्हाला खूपदा सांगितलंय की साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी कशाची गरज असते? मीडियमची. आणि ते मीडियम तिथे वरती अवेलेबल नाही. बघा, वरती काय असतं? खूप थंड आणि खूप काळोख असतो. आणि याच्यामध्ये स्पेसमध्ये काय असतं? तुमच्या स्टार्स असतील, प्लॅनेट असतील, ऍस्ट्रॉइड, सॅटेलाइट, गॅलेक्सीज, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्पेसमध्ये येतात. या सगळ्या गोष्टी तुमच्या स्पेसमध्ये येतात. चला पुढे जाऊया. बर, आता आपल्याला बघायचंय की स्काय आणि स्पेस मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स असतो. स्काय आणि स्पेस मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स असतो? स्काय आणि स्पेस मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स असतो? बर, बघा, लुक्स ब्लू ड्यू टू ऍटमॉस्फिअर आणि स्पेस काय? ब्लॅक बिकॉज देर इज नो ऍटमॉस्फिअर. तुम्हाला लाईट मध्ये ज्यावेळेस मी शिकवतो किंवा लाईट कुठेही तुम्ही शिकत असाल बुक्समध्ये, तुम्ही एक कॉन्सेप्ट वाचली असेल, ती कॉन्सेप्ट असते तुमचे स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट त्यालाच आपण म्हणतो, जो प्रकाश असतो तो विखुरतो, है ना, स्कॅटर्ड होतो. मग ऍटमॉस्फिअर मध्ये ज्यावेळेस तुमचे सूर्यकिरण, सनरेज ज्यावेळेस आतमध्ये येतात त्यावेळेस ऍटमॉस्फिअर इतके सारे पार्टिकल्स असतात, त्यांना आदळून ते काय होतात? स्कॅटर्ड, विखुरतात. आणि सगळ्यात जास्त अगर कोणता लाईट असेल, रे असेल, तर तो असतो ब्लू कलरचा. म्हणून आपल्याला खालून जो पूर्ण आकाश असतो तो वेगळ्या रंगाचा दिसतो, पण कोणता एक प्रायमरी रंग असतो तो असतो ब्लू. बरोबर, ब्लू रंग. ऑन द अदर हँड स्पेसमध्ये काय असतं? जसं मी सांगितलं, ऍटमॉस्फिअर नाही म्हणजे काही पार्टिकल नाही, काही मीडियम नाही. मग जे रेज असतात ते डायरेक्ट ट्रॅव्हल होतात, त्यांना स्कॅटर्ड होण्यासाठी काही स्कोप मिळत नाही. म्हणून आपल्याला स्पेस हा जनरली ब्लॅक कलरचा दिसतो. हॅज क्लाउड, एअर अँड वेदर हे सांगितलंय मी. नो एअर, नो क्लाउड, कारण की त्याला त्याचा वैयक्तिक ऍटमॉस्फिअर नाही.
वी सी बर्ड्स अँड प्लेन, वी सी प्लॅनेट, स्टार्स आणि सॅटेलाइट. डे स्काय इज ब्राईट आणि ऑलवेज डार्क अनलेट सन शाईन. इकडे स्काय कसा असतो, दिवसा ब्राईट असतो, स्पेस कसा असतो, डार्क असतो, जोपर्यंत त्याच्याकडे सूर्याची किरण पोहोचत नाही, जोपर्यंत त्याच्याकडे सूर्याची किरण पोहोचत नाही. बरं, ठीक आहे. आता बघा सोलर सिस्टम, सोलर सिस्टम काय आहे बघा. सोलर सिस्टम मध्ये आपण चेक करूया सोलर सिस्टम मध्ये काय आहे. सोलर सिस्टम म्हटल्यानंतर सोलर सिस्टम मध्ये सन हा कसा असतो, सेंटरला असतो आणि अवतीभोवती त्याच्या काय असतं, अवतीभोवती त्याच्या काय असतं रे, खूप सारे प्लॅनेट्स असतात. अवतीभोवती त्याच्या खूप सारे प्लॅनेट्स असतात. अवतीभोवती त्याच्या खूप सारे प्लॅनेट्स असतात. मग हे प्लॅनेटचं काम काय असतं की फक्त सूर्याभोवती फिरायचं, सूर्याभोवती फिरायचं आणि सूर्याभोवती फिरून झालं की मग आपल्या जो सन आहे, सनची एक ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आहे, ती ग्रॅव्हिटेशनल एनर्जी काय करते, सूर्याला आणि सूर्य आणि बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत त्यांना काय करते, ती त्यांच्या अवतीभोवती काय करते, बाउंड करून ठेवते, बांधून ठेवते, बाउंड करून ठेवते, बांधून ठेवते. ठीक आहे. मग सूर्याचं काम काय असतं की हे जे त्याचे फॅमिली मेंबर्स आहे, हे त्याचे फॅमिली मेंबर्सच आहेत ना. सूर्य काय आहे, प्रत्येक, आता बघा प्रत्येक फॅमिलीत एक बॉस असतो. जसे आपल्या फॅमिलीमध्ये आपले वडील असतात, बरोबर. मग ते काय करतात, बाकीच्या लोकांची काळजी घेतात. काळजी म्हणजे काय, सगळ्या लोकांना एका ट्रॅक वरती ठेवतात. हे सोलर सिस्टम मध्ये सनचं काम आहे की सगळे जे प्लॅनेट्स आहेत त्याच्या अवतीभोवती फिरणारे ते कसे असले पाहिजे, एका ट्रॅक मध्ये असले पाहिजे, एका ऑर्बिट मध्ये असले पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. नंतर सोलर सिस्टम मध्ये एक्झॅक्टली काय असतं सर, सोलर सिस्टम मध्ये काय असतं, तर बघा सोलर सिस्टम मध्ये तुमच्या असतात, सोलर सिस्टम मध्ये तुमच्या असतात, एक तर प्रायमरी आहे तुमचा सन, बरोबर. नंतर आहेत तुमची 8 प्लॅनेट्स, बरोबर. मग प्लॅनेट कोणते, मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो, बरोबर. एक नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला हे सगळे बरोबर पद्धतशीर सांगतो. ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे काय, ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे काय, बटुग्रह. बटुग्रह म्हणजे काय, जे ग्रह, जे प्लॅनेट साईजनी छोटे आहेत, जसे की प्लुटो झालं. मून आणि नॅचरल सॅटेलाइट्स असतात, ऍस्ट्रॉइड्स, कॉमेट्स है ना, याला आपण धूमकेतू म्हणतो, मेटेरॉइड्स, उल्का, स्पेस, डस्ट, रॉक, या सगळ्या गोष्टी मिळून काय होतं, तुमचं सोलर सिस्टम बनतं. या सगळ्या गोष्टींचं मिळून काय बनतं, सोलर सिस्टम बनतं. लक्षात ठेवा, सोलर सिस्टम मध्ये सन हा तुमच्या सेंटरला असतो, अवतीभोवती त्याच्या प्लॅनेट फिरत असतात. ते प्लॅनेटचं काम काय असतं, अवतीभोवती फिरायचं. आणि त्याच्या अवतीभोवती का फिरतात, कारण सूर्य, सन, त्याची काय आहे, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आहे, ती ह्या सगळ्या जे त्याचे पार्ट्स आहेत त्यांना बाउंड करून ठेवते, बरोबर. बाउंड करून ठेवते म्हणजे काय, बांधून ठेवते, की त्याच्या व्यतिरिक्त तो प्लॅनेट कुठेच जाऊ शकत नाही पाथ सोडून. ठीक आहे. बरं, आता जे मी तुम्हाला 8 प्लॅनेट सांगितले होते ते कोणते, ते आपण एकदा त्याच्यावरती नजर मारू. बघा, या अॅनिमेशन मधून तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय. ठीक आहे. किती प्लॅनेट आहेत, आपल्याकडे 8 प्लॅनेट आहे. कसं, हा आहे तुमचा प्लॅनेट नंबर 1, हा आहे तुमचा 2, हा आहे तुमचा 3, हा आहे तुमचा 4, हा आहे प्लॅनेट नंबर 5 है ना, 6, 7 आणि 8 आणि 9th नंबरचा एक प्लॅनेट असायचा प्लुटो, पण त्याला आपण आता प्लॅनेट काउंट करत नाही. बघा, पहिला आहे तुमचा मर्क्युरी, पहिला आहे तुमचा मर्क्युरी, हा आहे तुमचा व्हेनस, हा आहे तुमचा अर्थ, हा आहे तुमचा मार्स, हा आहे तुमचा ज्युपिटर. ठीक आहे. हा मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर. हा आहे तुमचा सॅटर्न, हा आहे तुमचा युरेनस, हा आहे तुमचा नेपच्यून. ठीक आहे. यालाच मी काय म्हणतो, यालाच मराठीत जर मला बघायचं असेल तर याला मी काय म्हणतो, याला मी काय म्हणतो, बुध म्हणतो, बरोबर, बुध ग्रह. यालाच मी काय म्हणतो, शुक्र म्हणतो. ठीक आहे. अर्थला पृथ्वी म्हणतो है ना, मार्सला मी मंगळ म्हणतो. ठीक आहे. ज्युपिटरला मी गुरु म्हणतो. ठीक आहे. हा कसा आहे रे, खूप मोठा आहे, हा खूप विशाल आहे ना, भीम सारखा आहे, खूप मोठा. लक्षात ठेवायला का, ज्युपिटर हा कसा आहे, भीम सारखा आहे, 1300 पट मोठा आहे, 1300 टाइम्स बिगर दॅन अदर प्लॅनेट. याला मी शनी म्हणतो, जो की बऱ्यापैकी मुलांच्या मागे लागलेला असतो, बरोबर. युरेनसला युरेनस, नेपच्यूनला नेपच्यून, नंतर लास्टला येतो प्लुटो. बर, व्हेनस कसा आहे तुमचा, सिमिलर टू अर्थ, त्याला आपण काय म्हणतो, सिस्टर प्लॅनेट पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सिस्टर प्लॅनेट पण म्हणतो. लक्षात राहू द्या, सिस्टर प्लॅनेट. ठीक आहे. तर मग एकंदरीत हा आहे तुमचा फ्लो ऑफ प्लॅनेट, ही आहे तुमची ऑर्डर ऑफ प्लॅनेट. मग सर याला लक्षात कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं, मी कसं लक्षात ठेवतो बघा, मी कसं लक्षात ठेवतो, तर एक छोटी ट्रिक आहे, मे बी सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. माय व्हेरी एज्युकेटेड मदर
एज्युकेटेड मदर, ठीक आहे, एज्युकेटेड मदर जस्ट सर्व्ड अस 9 पिझ्झाज, ठीक आहे. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट सर्व्ड अस 9 पिझ्झा. हा काय झाला तुमचा मर्क्युरी, ठीक आहे, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट सर्व्ड अस 9 पिझ्झाज. पिझ्झा म्हणजे काय, प्लुटो. त्याला तुम्ही काउंट पण करू शकता लक्षात ठेवण्यासाठी, पण जनरली जी ऑर्डर आहे ती अशी असते 8 प्लॅनेटची ऑर्डर आहे. बघा आता याच्यातले जे 4 आतमधले जे 4 आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इनर प्लॅनेट्स आर कॉल्ड ॲज रॉकी प्लॅनेट्स. आणि बाहेरचे जे 4 आहेत किंवा 3 आहेत सध्याला, त्याला आपण काय म्हणतो, गॅस जायंट्स. म्हणजे त्याच्या अवतीभोवती काय असतात, गॅस असतात. आणि यांना काय म्हणतो आपण, इनर प्लॅनेट्सला रॉकी प्लॅनेट्स, याला आपण म्हणतो गॅस जायंट्स. लक्षात राहू द्या, ठीक आहे, ठीक आहे. चलो आगे बढ़ते. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, स्काय बघितला, स्पेस बघितला, सोलर सिस्टम बघितले, पार्ट्स ऑफ सोलर सिस्टम बघितले. आता आपण बघूयात स्पेसमध्ये काय असतं. तुमच्या प्लॅनेटच्या भोवती जी फिरणारी ऑब्जेक्ट असतं त्याला आपण म्हणतो सॅटेलाइट. बघा सॅटेलाइट म्हणजे काय, एक असा ऑब्जेक्ट जो प्लॅनेटच्या अवतीभोवती राऊंड 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 फिरत असतो, त्याला आपण काय म्हणतो, सॅटेलाइट. मग बघा सर, सॅटेलाइट किती प्रकारचे असतात. सॅटेलाइट असतात 2 प्रकारचे. एक असतो नॅचरल सॅटेलाइट म्हणजे नैसर्गिक, आणि एक असतो कृत्रिम किंवा मानवी सॅटेलाइट. मनुष्याने बनवलेले सॅटेलाइट त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल सॅटेलाइट. बघा आता नॅचरल सॅटेलाइट म्हटलं की कोणकोणते सॅटेलाइट येतात तुमचे, फॉर एक्झाम्पल मून, बरोबर. आता काही लोक म्हणतील सर मून तर प्लॅनेट आहे, पण मून प्लॅनेट नाही किंवा मून स्टार पण नाही, बरोबर. प्लॅनेट आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा जी गोष्ट सूर्याभोवती फिरते त्यालाच आपण काय म्हणतो, प्लॅनेट म्हणतो. हा काय आपल्या, हा याला कसं म्हणू आपण, याला थोडंसं मराठी भाई, याला आपला भाऊबंद म्हणू. भाऊबंद म्हणजे जस्ट पृथ्वीच्या जस्ट शेजारचा आहे आणि तो स्वतः भोवती पण फिरतो आणि पृथ्वी भोवती पण फिरतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सॅटेलाइट. कारण की सॅटेलाइटची प्रायमरी डेफिनेशन काय आहे, असं ऑब्जेक्ट की जे कुठल्याही वस्तूच्या अवतीभोवती फिरतं त्याला आपण काय म्हणतो, सॅटेलाइट. सॅटेलाइटचे 2 प्रकार सांगितले, एक आहे तुमचा नॅचरल सॅटेलाइट, दुसरे आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट. बघा आर्टिफिशियल सॅटेलाइटचं आपल्या जीवनामध्ये इतकं मोठं स्थान आहे. बघा टीव्ही बघायचा आहे, सॅटेलाइट. इंटरनेट वापरायचंय, सॅटेलाइट. कुठेतरी जायचंय, गुगल मॅप्स वापरतोय, सॅटेलाइट, ज्याला आपण जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणतो. तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर आर्टिफिशियल सॅटेलाइट नसते तर आपलं आयुष्य थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं असतं. म्हणून याचे आपण आभार मानले पाहिजे की हे आहेत म्हणून आपलं जीवन अजून चालू आहे. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. आता येतो आपण मून वरती, जो आहे आपला अर्थ नॅचरल सॅटेलाइट. बघा मी सांगितलं काय की तो आपला भाऊबंद आहे, म्हणजे अर्थच्या जस्ट शेजारी जर आपण बघितलं तर आपल्याला मून दिसतो, बरोबर. आता मून काय करतो रे, अर्थ भोवती रोटेट होतो प्लस त्याच्या अवतीभोवती पण रोटेट होतो, बरोबर. मून काय करतो, त्याच्या अवतीभोवती पण रोटेट होतो आणि अर्थ भोवती पण रोटेट होतो. मग रोटेशनचा टाइम पिरियड किती आहे सर, 27.3 डेज. म्हणजे एक पूर्ण ऑर्बिट किंवा एक रोटेशन कंप्लीट करायला त्याला 27.3 डेज लागतात, बरोबर. मग मला सांगा, तुम्ही कधी समुद्राची भरती किंवा ओहोटी ऐकलंय का, ज्याला आपण टाइड्स म्हणतो. ती जी येते ती कशामुळे येते, ह्या मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते. पहिला असा हा तुमचा सॅटेलाइट आहे की ज्याच्यावरती मानवाने पाऊल ठेवलं. नील आर्मस्ट्रॉंग जे फर्स्ट तुमचे ऍस्ट्रोनॉट होते त्यांनी के मून वरती पाऊल ठेवलं, बरोबर. आणि त्यातून असं निष्कर्ष निघाला की मूनचा फक्त आपल्याला एकच पार्ट दिसतो, दुसरा पार्ट दिसत नाही, तो कायम डार्क असतो. कारण की का, मी जे सांगितलं की मून स्वतः भोवती पण फिरतो म्हणजे त्याच वेळेस की तो अर्थ भोवती पण फिरत असतो. म्हणजे बघा ही अर्थ आहे आणि हा मून आहे, हा त्याच्या भोवती फिरत आहे, बरोबर. तसं जर बघायला गेलं, जर फॉर एक्झाम्पल मून स्वतः भोवती नाही फिरत आहे, त्याच्या ऍक्सिस भोवती नाही फिरत आहे, पण फक्त अर्थ भोवती फिरतोय, तर आपण म्हणू शकलो असतो की आपल्याला दोन्ही बाजू दिसत आहेत. पण ज्यावेळेस सायंटिस्ट गेले तेव्हा त्यांनी असं निष्कर्ष काढला की आपल्याला एकच बाजू दिसते, मग दुसरी बाजू का दिसत नाही. कारण की ज्यावेळेस सूर्य अर्थ भोवती फिरत असतो त्याच वेळेस तो त्याच्या अवतीभोवती पण फिरत असतो. म्हणून हे त्याचं एक रिझन आहे की आपल्याला फक्त एकच बाजू दिसते. मून इज इक्वल्स टू अर्थ ओनली नॅचरल कंपॅनियन. नॅचरल कंपॅनियन म्हणजे तेच नॅचरल सॅटेलाइट. क्विक रिव्हिजन करून घेऊ आपण. हे जे आपलं सेशन होतं बेसिकली बेसिक आपण त्यातून शिकलो की स्पेस म्हणजे काय,
किंवा स्काय आणि स्पेसमध्ये डिफरन्स मुलांना माहित नसतो, त्याचं हे एक छोटंसं व्हर्जन होतं. डिफरन्स बिटवीन स्काय आणि स्पेस शिकलो आपण. सोलर सिस्टमचे ऑब्जेक्ट बघितले, व्हॉट अ सॅटेलाइट इज, आणि अर्थ हॅज वन नॅचरल सॅटेलाइट, तो आहे तुमचा मून. तो आहे तुमचा मून. ठीक आहे. तर बघा, मी माझ्या एंडनी ट्राय केलेला आहे की तुम्हाला ऍटलीस्ट स्पेस, स्काय, सोलर सिस्टम, ऑर्डर ऑफ प्लॅनेट्स, कोणता प्लॅनेट ड्वार्फ प्लॅनेट असतो, कोणते प्लॅनेट तुमचे टेरेस्ट्रियल असतात, कुठले प्लॅनेट्स तुमचे गॅस जायंट असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस केल्या. बरं, असेच भारीतले भारी लेक्चर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत युट्यूबवरती. ठीक आहे. डेली बेसिसवरती तुम्हाला काही ना काही शॉर्ट कॉन्सेप्ट वरतीचे लेक्चर तुम्हाला युट्यूबवरती भेटून जातील. त्याच्यासाठी तुम्हाला आमचं ई सारथी हे ऑनलाईन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. प्लस नोटिफिकेशन आयकॉनला पण ऑन करून ठेवा, जेणेकरून जेवढेही अपकमिंग तुमचे व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील. अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट ही होती की जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या ई सारथी ऑनलाईन ह्या प्लॅटफॉर्मने 1 जानेवारी 2026 पासून एक फ्री स्टेट बोर्डची बॅच लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे 8, 9 आणि 10 स्टँडर्डची मुलं आहेत त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट, ठीक आहे, कुठलाही पैसा न घेता आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बॅच देणार आहोत. बघा, 10वीच्या मुलांचे बोर्डाचे पेपर आहेत, त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग्स केलेले आहे की त्यांच्याकडे ऑलमोस्ट 1.5 महिना आहे. म्हणजे 1 महिना आपण तुमचं पूर्ण सिलेबसचं रिव्हिजन आणि 15 दिवस तुमचे प्रिव्हियस इयर पेपर्स आणि एक्सपेक्टेड क्वेश्चनची रिव्हिजन करून घेणार आहोत. उरलेला वेळ 8वी, 9वी, 10वीच्या मुलांसाठी आहे की त्यांचं पण आपण पूर्ण जे अकॅडमिक्स आहे सेकंड सेमिस्टरचं त्याची रिव्हिजन आणि बाकीच्या गोष्टी आपण तुम्हाला देणार आहोत. तर नक्की या तुम्ही बॅचचा लाभ घ्या. लाभ घेण्यासाठी काय करायचंय, आपलं ई सारथी हे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि बॅचचा लाभ घेऊ शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा जो चॅप्टर होता सोलर सिस्टम, जो की कनेक्टेड आहे तुमच्या स्पेस मिशन ह्या चॅप्टर सोबत, हा आवडला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.